पाहू शकाल या ठिकाणी खांडपेगावचे उद्योजक आणि आमच्या आयोजकांचे मामाश्री सन्मानित विलाजी पाटील आणि त्याचे सहकारी याचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सापे संघ प्लीज, अतिश पाटील आपण सो कॉपरेट करायचं आहे. जरूर तुम्ही आयोजक संघ असाल परंतु वेळेचं भान तुम्हाला सुद्धा असणं गरजेचं आहे. विलासजी पाटील यांच्या सोबतीला ग्रामपंचायत खाडपेचे माजी सरपंच सन्माननीय विनोदजी तारे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या सापेगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय सखारामजी पाटील त्यांच्या पत्नीच्या नावानं तुम्ही या ठिकाणी टॉस बॉक्स पाहू शकाल. स्वर्गीय गीताबाई सखाराम पाटील त्यांच्या समवेत सन्माननीय धुंदारामजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी थोडंसं आपण चेंजेस पाहतो कारण पहिल्या सामन्यामध्ये निखिल पाटीलच्या सोबतीला अक्षय पाटील आला होता परंतु आता निखिलच्या सोबतीला आतिश पाटील आलाय. आणि आतिश पाटीलने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर आदेश तरणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. षटकाला सुरुवात करते गोलंदाज भावेशने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. चला दिनकर बाटा संघ आपण सुद्धा वेळेचं भान ठेवा. आपण सुद्धा जास्त वेळ आता घेऊ नका. डावाला सुरुवात करायची आहे. आणि निखिल पाटीलने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे मिस्टर रुद्र तरणे याचकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि पहिल्या चेंडू पाहू शकाल पंचाचा वाईटचा इशारा. आणि रुद्र तरणे जर पाहिले तर निखिल पाटील यांचे लाडके भाचे आहेत. म्हणजे मामाचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न पहा कसा आहे भाच्याचा. आणि भाच्याचा प्रेमच वेगळा असतो मित्रांनो. हो फुलटॉस आहे. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला होता परंतु मिड ऑफचा शतरशी एक्झॅक्टली शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र अगदी डाव्या बाजूला मात्र पलत गेला आणि तत्पुरती मात्र चेंडूला चांगल्या प्रमाणे त्याने फील्ड केला. सिंगल धाव निखिल पाटीलने तिथे मात्र आपल्या बॅटच्या साईडने जोडली गेली. आणि संघाने धावसंख्या एकूण 10 फलकावरती पाहतोय आपण. बिनगडी बाद 2. अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन पाहतोय. स्वर्गीय रामशेठ पाटील व स्वर्गीय वैभव पाटील स्मृती चषक 2025. ओहो फटका थोडासा लवकर पिक केला, एक्झिक्यूट केला आणि त्याचमुळे या चेंडू थोडासा उशिराने आला. चेंडू बाटमध्ये खूप मोठा गॅप पाहिला आपण. सगळी गोलंदाजी भावेशची आपण पाहतोय. आज पूर्ण दिवसाचा जर त्याचा खेळ पाहिला तर चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. संघटनाकडे सांगितलं की आमच्याकडे गोलंदाजी ही आमची ताकद आहे आणि त्याच ताकदीने मात्र दिनकर बाटा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र ऑन साईडला पीक केलाय. फटका हवेत आहे. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. चेंडू गॅप मधून चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 1 बाउन्स. मिळतील एकूण 4 धावा. चांगला स्ट्रोक पाहिला आपण आतिश पाटीलच्या माध्यमातून. रिप्लेमध्ये पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी हा फटका पीक केला. राऊंड द विकेट गोलंदाज पाहू शकाल मार्गस्थ झालाय. हो बॅटचं स्विंग खूप छान पाहिलं. उंची सुद्धा जास्त मिळाली परंतु गॅप चांगल्या पद्धतीने शोधलं त्या ठिकाणी. चला जे आमचे बाउंड्री बॉय आहेत त्यांना विनंती करतो की आपण आता सौफरे बाजूला आपण अलर्ट राहा. चेंडू जसा मैदानाच्या पलीकडे जाईल लगेच आपला चेंडू परत करायचा आहे. आणि गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाने कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर युवा उद्योजक हर्ष सीताराम पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फटका चांगला आहे परंतु मिड विकेटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याची संधी मिळाली आतिश पाटीलला. आणि आज आतिश पाटील आतिश भाषी मात्र मैदानाच्या आतमध्ये करेल का. एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जरूर निघालाय. संघाची धावसंख्या पाहू शकाल 2च्या अनुषंगानं पुढे वाटचाल करत असताना विदाउट लॉस 8 धावा सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ सध्या प्रगती पथावरती सुरू आहे. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. ओव्हर पिच टू चेंज ऑफ पेस पुढे आपला बीट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. निखिल पाटीलला परत पाठवलं परंतु रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना टीम गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाला
कॉलिंग व्यवस्थित झाली नाही आणि हेच दृश्य पहा पुन्हा रिप्ले मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चांगला क्षेत्राच्या मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अंडरआर्म फेकी आणि या शेवटच्या क्षणाला गोलंदाज भावेशने कुठल्या प्रमाणात चूक केली नाही, योग्य वेळी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि अखेर निखिल पाटीलने मात्र जास्त धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं नाही. फक्त एक धाव त्याच्या बॅटमधून निघाली आणि दुर्दैवाने मात्र त्यांनी विकेट्स गमावली आणि त्याचप्रमाणे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर अक्षय पाटील. अक्षय पाटीलचं एक वैशिष्ट्य आहे, तो कधी अग्रेसर नसतो, त्याची फक्त बॅट बोलत असते मैदानाच्या आतमध्ये आणि सातत्याने त्याच्या बॅटमधून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण धावा निघताना पाहत असतो. परंतु कुठेतरी गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाचा आपण विचार केला तर सांघिक जो खेळ आहे तो मात्र थोडंसं आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत नाही. परंतु आज घरच्या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावरती चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळेल का. खराब चेंडू आहे, डाबा स्टिकवरती फुल टॉस होता परंतु ती मिस लेंथ केली फलंदाज आतिश पाटीलनं. मनामध्ये जरूर त्याच्या प्रश्न निर्माण झाले असावेत, परंतु अशा संधी मात्र कधी कधीच मिळत असतात फलंदाजाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. परंतु अतिरिक्त त्याच्या सौजन्यानं एक धावचा जरूर बोनस मिळाला आहे टीम गावदेवी सापे संघाला. प्रत्येक धाव फार महत्त्वाची असते. आता समोरच्या दिशेनं पुन्हा लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकी आहे आणि त्याचमुळे स्वप्नील पाटील सरांचा पुन्हा वाईटचा इशारा. थोडासा दबाव आता मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळतोय, कारण भाभीचं सुद्धा माहिती की सापे संघाचं जर जे प्रमुख फलंदाज कोण असतील तर ते दोन्ही फलंदाज आता खेळपट्टीवरती आहेत. एका बाजूला आतिश पाटील तर दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील आणि त्यांच्या जर आपण स्लॉटमध्ये चेंडू जर टाकला तर आय थिंक आपल्यावरती ते जरूर हल्ला करू शकतात आणि त्याच अनुषंगाने थोडासा तो वाचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे मात्र त्याच्याकडून दोन चुकीचे चेंडू पाहिले आपण आणि दोन अवांतर धावा त्याने खर्च केल्या. आता पावलांचा वापर केला, लिडिंग एज शॉट ठरवायला फिल्डर होता जरूर त्या ठिकाणी, परंतु त्याच्यापर्यंत चेंडू परफेक्टली कॅरी झाला नाहीये आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ एक गडी बाद एकूण 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सध्या आपण पाहत आहोत. याच्यानंतर बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली विपक्ष जयदुर्गा स्पोर्ट चिंबीपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो मात्र पहिल्या फेरीतील सामना असेल. आणि रुद्र तळणे यांच्याकडून सुद्धा अक्षयला सुद्धा पारितोषिक आहे. सिक्सर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आज अक्षय पाटीलवरती बक्षिसाचा वर्षा होतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच्यासाठी पारितोषिक तब्बल 3000चं लागलं होतं हर्ष पाटील यांच्याकडून. म्हणजे हर्ष यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्या तरी पद्धतीने माझे पैसे जिंका, परंतु हा मात्र एक भाग नाही तर हा प्रेम आहे. खेळाडूचं प्रोत्साहन मात्र हर्ष पाटील वाढवण्याचा प्रयत्न करतो, कारण हर्षने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला आहे, परंतु त्याची वर्णी मात्र बी संघामध्ये लागली. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज वाशिरे विलेश ठोकाकडून मिस्टर रोशन आलाय. चला, दिनकरपाडा संघ वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जाणार नाही. विलेश संदर्भात आपला भान असणं गरजेचं आहे, कारण आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. रोशन राऊंड द विकेटने मारा करतोय. ओहो, पहिला चेंडू डावी स्टिक उद्ध्वस्त करण्याचा त्याचा निर्धार जरूर होता, मानस होता, परंतु डाबा स्टिकच्या पलीकडून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्याचवेळी अतिरिक्त चेंडूने त्यांनी आपल्या स्पेलला सुरुवात केली. आज इष्टाच्या सुरुवात चांगल्या धावा मिळत आहेत गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाचा विचार केला तर, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर एक मात्र चौकार आतिश पाटीलच्या बॅटमधून निघाला. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा मात्र ओलांडता आली नाही, परंतु 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व पाहू शकाल चांगला चेंडू होता, चांगली लेंथ होती आणि पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा 22चा इशारा पाहायला मिळतोय. पंच राकेश शाह उर्फ रॉकी सर अगदी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत स्वप्नील पाटील सर. हे खेळपट्टी सुद्धा मात्र अलग तिचा रूप आपण पाहतोय. कधी कधी चेंडू उचली घेतोय, कधी कधी चेंडू खाली राहतोय आणि तसे जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती फलंदाजी करणे एवढं सोपं नाहीये. परंतु जसा दुपारचा सत्र आपण पाहतोय त्यावेळी मात्र धाबांचा अगदी पाऊस पाडला जातो या मैदानावरती, कारण वेगानं वारे सुद्धा वाहतात. हो, या ठिकाणी पहा स्विंग अँड मिस. तुमच्याकडे जरूर सिक्सर किंग अक्षय पाटील आहे, परंतु आमच्याकडे सुद्धा मात्र रफ्तार के सौदागर रोशन आहेत
आणि तो मात्र त्या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करतोय. आतापर्यंत दोन्ही बॅटरला मात्र त्यांनी शांत ठेवलेला आहे. मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न करतायत परंतु तो रस्ता अजूनही मात्र शोधता येत नाहीये. याचं कारण तिखट मारा सध्या पाहतोय दिनकरपाडा संघाचा. परंतु तुम्ही जास्त वेळ अक्षय पाटीलला शांत ठेवू शकणार नाही कारण हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याला फक्त मारामारीच जमते आणि पहिला बॉम्ब ब्लास्ट त्याच्या बॅटमधून निघालाय. 6 धाबांचा. जबरदस्त फाटका अगदी ओरपे चेंडू ऑन साइडला जरूर पाहू शकाल. मिड विकेटला फिल्डर उभे होते परंतु त्याच्या डोक्यावरून त्यांच्या अवाकाच्या बाहेर हा चेंडू होता आणि जरूर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन मात्र लँडिंग झाला. मिळाला एकूण 6 धाबा. मिस्टर दक्ष वडोलकर यांना विनंती करतो की आपण आमच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. परंतु जे पहा जे स्वयंसेवक आहेत मी पुन्हा आपला सूचना देतोय. चेंडू ज्यावेळी तुम्ही आणण्यासाठी जाता त्यावेळी रस्त्याकडे दोन्ही कडे पात्र तुम्ही पहा त्याच्यानंतर तुम्ही रस्ता ओलांडायचा आहे कारण जीवन फार अमूल्य आहे. चुकीचा चेंडू डाबा स्टिकच्या चेंडू बाहेरून चाललाय. षटकारानंतर खोटी रोशनच्या लाईनमध्ये आपण बिघाड पाहतो आणि दरम्यान शुभागमन होता असताना सन्माननीय रवींद्रजी वारके इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सापाईचं गावाचा आपण विचार केला तर असा एकही घर नसेल की त्या घरातून मान्यवर मंडळी इथे मात्र उपस्थित दाखवली नसेल. हे प्रेम आहे सापेकरांचं या स्पर्धेवरती आणि क्रिकेटचा खेळ तसा आहे सर्वांना खेचून आणतोय. ओ फुलटॉस घुटना टेक और सिक्सर देख. अक्षय पाटील इज ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग. उगाच नाही या खेळाडूला सिक्सर किंग ऑफ सापे म्हणत कारण हेच वैशिष्ट्य त्याचं राहिलेलं आहे. अप्रतिम कामगिरी. अक्षय पाटील इज ऑन हॅट्रिक. सिक्सरची हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर रुद्र तणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि हर्ष सीताराम पाटील यांना कोण विसरेल त्यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे. नो जीएसटी ओनली कॅश. धाबांचा वेग मात्र पूर्णपणे वाढला जातोय आणि या षटकाराच्या साह्यानं 26 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या आणि दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे. ज्याच्या वतीनं या स्पर्धेमध्ये खेळाडूंची एनर्जी वाढवण्यासाठी हेल पुरस्कृत केलेले आहेत. त्याचे पुरस्कर्ते सापेगावचे उद्योजक सन्माननीय सचिन शेठ कांबेरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. वेलकम स्वागतम. आणि चांगल्या वेळेवरती त्याची एंट्री झालेली आहे कारण गावदेवी सापे संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये सुद्धा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर भावेशने मात्र कुठेतरी धाबांवरती लगाम लावण्याचं कार्य केलं होतं. रोशनने षटकाला चांगल्या प्रमाणे सुरुवात केली होती परंतु कुठेतरी या षटकाराने हे जे 2 षटकार पाहिले त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या रोशनच्या मेहनतीवरती पाणी पेरलं. हा क्रिकेटचाच खेळ असा आहे. कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकतो तर कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकतोय. सिक्सर हॅट्रिक वरती आहे अक्षय पाटील. गोलंदाजानं आता मात्र जरूर साइड चेंज केली परंतु त्याच्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळू शकेल का. रोशन पुन्हा मार्गस्थ होतोय. पुन्हा पहा दडपण आहे आणि या दडपणाला मात्र जो खेळाडू जुगारेल तोच खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात चांगली कामगिरी करू शकतोय. आणि ज्याप्रमाणे अक्षय पाटील खेळतोय त्यांचे पिताश्री भगवान पाटील यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल ना असणं गरजेचं आहे. आपला मुलगा जर चांगला परफॉर्मन्स करतोय आपल्या गावासाठी तर त्याचा अभिमान सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे. रोशन पुन्हा एकदा ऑन साइडला पिकअप शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. परंतु झेल पकडलाय परंतु शत्रक्षक बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि अक्षय पाटीलच्या बॅटमधून निघाली ही सिक्सर हॅट्रिक. क्या बात आहे. 4-500च्या कडक नोटा. हर्ष सीताराम पाटील याचकडनं जरूर 2000चं पारितोषिक आहे परंतु अनिलदादा पाटील याचकडून सुद्धा तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. म्हणजे एका सिक्सर हॅट्रिक साठी तब्बल 5500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पहा जेवढं सामन्याला महत्व आहे तेवढं पारितोषिकाला आज महत्व आहे अक्षय पाटीलसाठी. परंतु आज अक्षय पाटील आपल्या गावासाठी खेळतोय आपल्या संघासाठी खेळतोय कारण पूर्ण आपण जर या सत्राचा विचार केला
तर आई गावदेवीस पण सापेक्ष सगळं थोडासा बागफुटला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आज घरची स्पर्धा आहे, आज घरच्या पाठीराख्यांसमोर आपल्याला या ठिकाणी खेळायचं आहे आणि त्याचमुळे आपल्याला चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. त्या उद्दिष्टाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. ओ दांडी गोल आणि सेलिब्रेशन पहा, रोशनचा पूर्णपणे राग त्यांनी व्यक्त केला या विकेट्स वरती, परंतु हरकत नाहीये. जे कार्य अक्षय पाटीलला करायचं होतं आपल्या संघासाठी ते कार्य त्याच्याकडून घडलेलं आहे, कारण बाद होण्यापूर्वी त्याच्या बाटमधून निघाले एकूण 3 षटकार आणि वैयक्तिक 18 धाबांचं योगदान देऊन तो माघारी परततोय. वॉट इनिंग, घंटो का मिनिटो में झटपट क्रिकेट. आणि तसे तुम्हाला आज दिवसभर झटपट क्रिकेटच खेळायचं आहे, कारण 3-3 षटकाचे सामने आहेत वेले अभावी. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक धाबा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. रोशनच्या विरोधात जरूर मोठे फटके आले, परंतु अखेर अक्षय पाटीलला बाद करण्याची संधी त्याला मात्र मिळाली आणि अखेर आपल्या संघाला ती विकेट सारे प्राप्त करून दिली. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकूण 11 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज भावेशनं, परंतु दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एकूण 22 धाबा रोशनच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आणि त्या तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जय. सामना जरूर विजयाकडे घेऊन जायचा असेल तर जयला आता मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. अंडर 40 जर इथे वाचवण्यामध्ये जर दिनकरपाडा संघाला यश आलं तर मी म्हणेन की चांगला त्यांचा बॅक असेल, परंतु जर 40+ पुढे हा आकडा गेला तर मात्र कुठेतरी त्या धाबांचा पाठलाग करत असताना दिनकरपाडा संघाला चांगली मेहनत करावी लागेल. चला, दुसऱ्या षटकामध्ये अक्षय पाटीलचे जलवे पाहिले आणि आता मात्र स्लॉग ओव्हरमध्ये आतिश पाटीलची अतिशय फटकेबाजी पाहायला मिळेल का. सोबतीला त्याच्या पाहू शकाल स्वप्नील पाटील आला, लेफ्ट आर्म बॅटर आहे जय. परफेक्टली कनेक्शन नाहीये, अगदी बादच्या टोला चेंडू स्पर्श झाला डीप वरून, भरपूर दूरवरून छत्रशे चेंडूला येऊन उचलून फेक करतोय, तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये सुद्धा मात्र करणं फार गरजेचं असतं. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून धावा येत नसतात, स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं असतं आणि ते कार्य सध्या आतिश पाटीलच्या वतीनं आपण पाहतोय. 35 धावा फलकावरती लागल्या गेल्या. याच्यानंतर अजून एक मोठी लढत तुम्ही पाहणार आहात. बंटीस्फोट कुकसे बोरिवली विपक्ष जयदुर्गा चिंबीपाडा, दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत आणि आपण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये त्या दोन्ही संघांमध्ये आपण नाणेफेकी सुद्धा संपन्न करणार आहोत. 35 धावा फलकावर आकुट्यापाचा चेंडू, बॅटची लिडिंग आहे, शॉट फाईन लेग आहे, त्याच्याकडून घडली चूक. आज अतिश सास पडतोय. जरूर त्यांनी कालचा दिवसाचा विचार केला तर मात्र सराव चांगला केला याच खेळपट्टीवरती, परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, परंतु कॉन्फिडन्स लेवलचे फटके मात्र तो सध्या खेळत नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला लेफ्ट आर्म बॅटर स्वप्नील पाटील चांगल्या प्रमाणे या ठिकाणी फटकेबाजी करेल का. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा जरूर उद्दिष्ट आहे टीम आई गावदेवी सापे संघाचा आणि त्याच अनुषंगाने मात्र आतापर्यंत फक्त 2 विकेट्स त्यांनी गमावले आणि स्वप्नील पाटीलला सुद्धा मात्र रुद्र तरणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 हॅट्रिक आली तर आज भाच्यांचा जो जीव आहे जास्त ओतून चाललाय, कारण त्यांना मामांचा अभिमान आहे. मोठे मामा आहेत रुद्र तरणेचे. चला, हरकत नाहीये. हो, फटका हवेत केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु सेफ लँडिंग होत असताना, कारण शॉट मिडविकेला कुठला फिल्डर नाहीये जोपर्यंत डीप पूर्ण छत्रचे घेऊन चेंडू उचलून फेक करेल. तत्पुरती 2 धावा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी या स्वप्नीला मिळाली आणि या 2 धावा यशस्वी होत असताना 2 धाव्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहू शकाल 2 गडी बाद 38 धावा. आज प्रेक्षकांची सुद्धा मात्र आपण पाहतो की चांगली उपस्थिती आपल्याला मिळत आहे. आज जरूर वर्किंग डे आहे, परंतु या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि जरूर होळी सणाचं औचित्य साधून या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं. या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत स्वर्गीय रामशेठ पाटील व स्वर्गीय वैभव पाटील स्मृती चषक 2025चा सध्या आपण थरार या ठिकाणी अनुभवतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साईडला पिकअप शॉट, फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय, परंतु मिड विकेटला जबरदस्त झेल, अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शत्रक्षक होते समीर हवा का झोका आणि फलंदाज बाद झाला मिस्टर स्वप्नील पाटील.
फटका चांगला होता, परंतु व कुठेतरी समीरचं कौतुक करावं लागेल, कारण डीप स्क्वेअर लेकडे ते उभे होते आणि मात्र भरपूर अंतर कापत ते मिड विकेटला आले आणि कुठल्या प्रमाणे त्यांनी चूक केली नाहीये. 38ला लागणारा हा तिसरा धक्का टीम गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाला आणि त्या मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय सिद्धांत. तिसऱ्या षटकाचा खेळ जरूर मार्गस्थ आहे आणि पहिल्या डावातील फक्त 2 चेंडूचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. म्हणजे किमान 2 चेंडूमध्ये जर एखादा जर चांगला फटका आला तर मात्र जरूर 40च्या पुढे आपल्याला धावफलक पाहायला मिळेल. आणि सिद्धांतसाठी पहा, एका षटकारासाठी सुद्धा रुद्र टर्ने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 38 धावा धावफलकावरती चांगल्या स्थितीमध्ये संघ जरूर आहे, परंतु अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूमध्ये किमान सापेकरांना एक मोठा फटक्याची अपेक्षा असावी आणि ती ताकद दोन्ही बॅटरकडे आहे. एका बाजूला आतिश पाटील नॉन स्ट्राईकला आहे तर सिद्धांत स्ट्रायकिंग एंडला आहे. गोलंदाज पुन्हा जय मार्गस्थ होतोय. ओहो, चेंडूच्या रेषेत पोहोचला नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र जयनं या ठिकाणी या चेंडू हाताला डॉट. 2 षटकाच्या तुलनेनुसार जयचा आपण जर विचार केला तर काय जबरदस्त इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलेलं आहे, कारण त्याच्या विरोधात आतापर्यंत एकही मोठा फटकाला नाही. एक सफलता प्राप्त केली, फक्त 5 चेंडूमध्ये त्याने 5 धावा खर्च केलेल्या आहेत. लास्ट गो. चांगला चेंडू अचानक मात्र उचली मिळाली. त्याचमुळे पाहू शकाल चेंडू बॅटमध्ये मात्र कुठल्या संपर्क नाही. दुहेरीचा प्रयत्न झालाय त्या ठिकाणी आणि पंचाचा लेग बायचा इशारा. शेवटच्या चेंडूवरती अवांतर 1 धाव आणि फलंदाज सुद्धा झालाय बाद. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी टीम जय हनुमान दिनकर बाडा संघाला एकूण 40 धावांची आवश्यकता असणार आहे. तत्पुरती जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, नाणेफेकी करूया आपण. पुढील सामन्याची बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली विपक्ष जयदुर्गा चिंबीपाडा असा सामना आपण पाहणार आहोत. आणि मी विनंती करतोय सन्माननीय सचिनजी कांबेरे आणि सन्माननीय खानपेगावची प्रसिद्ध उद्योजक विलासजी पाटील आणि माजी सरपंच सन्माननीय विनोदजी तारे साहेब, आपल्यास विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय माजी सरपंच विनोदजी तारे, ग्रामपंचायत खानपे विलासजी पाटील, खानपेगावची उद्योजक आणि सापेगावचे उद्योजक सचिनजी कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोघांना मी टॉस दाखवतोय. एका बाजूला पाहिलं ज्या नावावर तुम्ही स्पर्धा खेळतात त्याचा नामोल्लेख आहे स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या स्पर्धेचे जनक अनिलदादा पाटील यांची प्रतिमा आहे. 3 षटकांचा सामना कॉल देतात चिंबीपाडा संघाचे संघनायक अनिलदादा पाटील यांची मागणी केलेली आहे आणि यस, जशी मागणी तसा पुरवठा. टॉस जिंकला चिंबीपाडा संघानं आणि आपण तेजेश धनगर स्पॉन्सर बाय शीतपेय आहे, कोल्ड ड्रिंक्स आहे, ते आपण विनिंग संघाच्या संघनायकाला देत आहोत. पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. दुर्गेश, 3 षटकांचा सामना असल्या कारणानं तुम्ही टॉस जिंकला, प्रथमतः काय करणार, बॅटिंग करणार की गोलंदाजी? याचं पाठीमागचं कारण काय? मध्ये सर्व प्लेयर त्यामुळे गोलंदाजी करणार आहे. म्हणजे आज कंप्लीट साईड आहे चिंबीपाडा संघाची, परंतु प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी ही स्पर्धा जी आपण पाहतो 4 दिवसाचा 16 आहे, या स्पर्धेबद्दल काय सांगू शकशील? खूप मेहनत घेतलेली आहे सापे संघाने, त्याबद्दल त्यांचे आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. दुर्गेश, सत्र आता समाप्तीच्या वाटेवरती आहे, परंतु या सत्रामध्ये जो तुमचा खेळ आतापर्यंत राहिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात? हो नक्कीच. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चंद्रकांत, बॅटिंग करायची आहे, तुमच्या स्क्वॉडमध्ये काय आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल? नाही, सेम टीम. किती धाव फलकावरती तुम्ही जरूर जाण्याचा प्रयत्न करणार? 35 परत. आणि कुठल्या खेळाडूकडून तुला जास्त अपेक्षा आहेत? सुजित कालेकर. आणि नेहमी तुमच्यावरती पाहिलं तर बंटी स्पोर्ट कुकचे बोरी सगळं भरपूर अपेक्षा ठेवतोय, कारण चांगले अष्टपैलू तुम्ही खेळाडू आहात, संघनायकाची भूमिका आज पार पाडता.
आपण काय देण्याचा प्रयत्न करणार आज या स्पेशल स्पर्धेमध्ये? 100% देणार सर. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. नक्की. जरूर तुम्हाला सुद्धा ऑल दी बेस्ट. नाणेपैकी आपण संपर्क केलेला आहे. टॉस जिंकला जयदुर्गा चिंबीपाडा संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. जाऊया आपण टॉस बॉक्समधून पुन्हा कॉम बॉक्समध्ये. तिथे सज्ज असतील माझे सहकारी समालोचक अजय गरज सर. ओ टू यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगी. क्रिकेटच्या या अद्भुत, असाधारण आणि अलौकिक खेळामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्यासमोर स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक 2025 या स्पर्धेचे प्रणेते, उद्गाते आदरणीय अनिलदादा पाटील आणि त्यांची टीम आपण बघतोय. वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापे ज्यांच्याकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 40 धावांचं टार्गेट. विनोद आणि भावेश ही सलामीची जोडी. पहिलं षटक घेऊन निखिल. पहिलाच बॉल शफल अक्रॉस. मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला, मात्र बीट होतोय बॅटर. डॉट बॉल येतोय. चांगलं टार्गेट सेट केलं आहे गावदेवी सापे संघानं जय हनुमान दिनकर पाडा संघासमोर. निखिलसाठी रुद्र तळणे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी. पुढचा बॉल राऊंड द विकेट. स्लोवर डिलिव्हरी. फसवलंय फलंदाजाला. टॉप एज आणि सॉफ्ट डिसमिसल. अक्षय पाटीलनं टिपलाय झेल. फलंदाज बाद. विनोद दिनकर बाद होऊन तंबूत परततोय आता. मात्र पुन्हा एकदा मोठी जबाबदारी भावेश जाधवच्या खांद्यांवर येऊन ठेपलेली आहे. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला होता. गोलंदाजी देखील उत्कृष्ट राहिली होती आणि फलंदाजीमध्ये देखील त्याने 17 धावांचं जबरदस्त योगदान दिलं होतं. परंतु हे चॅलेंज फार वेगळं आहे. या मॅचमध्ये टार्गेट आपण बघतोय तब्बल 40 धावांचं आहे 3 ओव्हर्समध्ये. त्यामुळेच विस्फोटक बॅटिंग तर करावी लागणार आहे. खेळपट्टीवर थांबणं देखील गरजेचं असणार आहे. पहिला धक्का लवकर बसलाय. याआधीच्या मॅचमध्ये देखील विनोदला विशेष काही असं करता आलं नव्हतं. नवीन बॅटर जय मैदानामध्ये. जयचा जय जयकार होईल की पुन्हा एकदा निखिल पाटील प्रभावी मारा करताना दिसेल. सुरुवात चांगली केली निखिलनं. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओ सुरेख बॉल आहे. अपील जरूर होतंय, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटचा सातत्याने मारा करतोय. चांगली सुरुवात आहे. 3 चेंडू टाकून झालेत. एकही धाव फलकावर पाहायला मिळत नाहीये. पहिला बॉल डॉट. त्याच्यानंतर विकेटचं पतन. स्लोवर बॉलवर विकेट प्राप्त केली आणि आता हा डॉट बॉल येतोय. सापे संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. हर्ष पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. हो, पुढे टाकलाय आणि थोडासा बाहेर काढलाय. ब्युटिफुल डिलिव्हरी. या वेळेला वेगात पुन्हा एकदा थोडासा बदल केला. अप्रतिम गोलंदाजी. टिचून मारा करत असताना निखिल पाटीलकडे देखील आता चांगला अनुभव आलेला आहे आणि ती प्रगल्भता त्याच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज स्ट्रगल करतोय जय. मोठ्या फटक्यांची आता आवश्यकता असेल, कारण 14 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत. 40 धावांचं टार्गेट आपण बघतोय. खातं उघडलेलं नाही. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आज जबरदस्त वातावरण आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. जरूर आज देखील उष्णता जाणवते, परंतु आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि पाहुण्यांची देखील मांदियाळी व्यासपीठावर आपण बघू शकता. क्रिकेट रसिक देखील मैदानाकडे येत आहेत. स्टँड्समध्ये त्यांची देखील आता गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल. जोरदार अपील. पायावर आदळला आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. एक चेंडू फक्त शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये. 2 धक्के दिलेत निखिलनं. आत्तापर्यंत धाव खर्च केलेली नाही. या स्पर्धेमध्ये आपण बबलू पाटीलला पहिल्या दिवसामध्ये बघितलं होतं कोकसे संघाकडून. त्याने 2 सामन्यांमध्ये सलग मेडन षटक हाताळले होते. मयूर जाधवने देखील ती कामगिरी केलेली आहे. कांदळी संघाकडून मयूर जाधवने देखील मेडन षटक हाताळलं होतं आणि आता इथे मेडन षटक हाताळण्याची संधी आहे निखिल पाटीलकडे. सन्माननीय अनंता भुऱ्या पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक निखिल पाटीलसाठी आलेलं आहे. जर षटक मेडन असलं तर. शेवटचा बॉल डॉट काढायचा आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक. नवीन बॅटर नुपूर मैदानामध्ये वाताहत झालेली आहे या मॅच मध्ये. दिनकर पाडा संघाची आणखी एक विकेट. स्ट्रेट बॉल होता. विकेट टू विकेट. फलंदाज बाद. ट्रिपल विकेट मेडन.
व्हॉट अन ओव्हर बाय निखिल पाटील. आणि लाजवाब गोलंदाजी. जरूर जसे याप्रमाणे निखिल पाटील मात्र या ठिकाणी विकेट डबल विकेट्स मिडन ओव्हर या ठिकाणी कंप्लीट केली आणि त्यांचे वडील सखारामजी पाटील यांच्या चेहऱ्यावरती पहा किती स्माइल आहे. आज त्यांच्या मुलानं चांगला पराक्रम केलाय आणि त्यांना सुद्धा मात्र आपल्या मुलाचा आज अभिमान असेल आणि त्यांच्यासाठी पाहू शकाल सन्माननीय अनंता भुऱ्या पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आपण जाऊया व्यासपीठाकडे काही सन्मान आहे ते सन्मान सुद्धा आपण इथे संपन्न करणार आहोत. आज आमचे आयोजक अनिलदादा पाटील यांचे लाडके मामाश्री सन्माननीय खानपेगावचे उद्योजक विलासजी पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. मी अनिलदादा पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अनिलजी पाटील विलासजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करीत आहोत. काल सुद्धा पाहिलं तर खानपे गावातून एक संघ या स्पर्धेमध्ये खेळला आणि त्याने सुद्धा चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दाखवला, परंतु शेवटच्या क्षणाला तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर झाला. परंतु सर्वांची मनं त्या संघाने जिंकली. त्यानंतर खानपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय विनोदजी तारेसाहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करणार आहोत. त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच होते आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा खानपे ग्रामपंचायतीमध्ये चांगलं कार्य आपण पाहत आहोत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण संपन्न करीत आहोत. तदनंतर पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल ज्याच्या वतीनं प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी आपण एनर्जी ड्रिंक अर्थात हेल्थ देत आहोत. त्याचे पुरस्कर्ते सापेगावचे सचिन शेठ कांबेरे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मी भगवानजी पाटील आपणास विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी कांबेरे यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी सचिन कांबेरे यांचं आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सन्माननीय अनंताजी भुऱ्या पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करूया. मी सखारामजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनंत पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. या आपण पुढे अनंताजी पुढे आपण आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाणार आहे. असं वाटते की ही एवन जोडी असावी. यस यस. आणि याच दरम्यान एक मोठा फटका भावेशच्या बॅट मधून बॉल आउट ऑफ द पार्क येतो षटकार. आणि दोघेही जर पाहिले तर शेकड्यांचे खूप मोठे प्रेमी आहेत. समीकरण 9 चेंडू आणि 32 धावा. एकाच बाजूला पाहिले तर सोन्या बैलाचे मालक आहेत, दुसऱ्या पलीकडे पाहिले तर भैरव बैलाचे मालिक आहेत. असू द्या. पुढील सन्मान आपण इथे संपन्न करूया. आज आपल्यामध्ये चंद्रकांत तरणे उपस्थित आहेत. या मामा आपण पुढे या. आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. मी भावेश पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत तरणे यांना आपण सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. झेल उडालाय मात्र फील्ड थोडासा दूर राहिलाय डीप स्क्वेअर लेगला. प्रयत्न भरपूर चांगला होता मात्र नाही पोहोचू शकलाय. 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. भावेश आक्रमण करतो या षटकामध्ये मात्र चूक कुठे केली तर भावेशनं स्ट्राईक घेतली नव्हती पहिल्या ओव्हरमध्ये. टार्गेट मोठं आहे, 40 धावा बनवायच्या होत्या. खरं तर इतर फलंदाज देखील चांगले आहेत पण भावेशचा ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितलेला आहे की चांगलाच राहिलेला आहे. तो अतिशय जबरदस्त फलंदाज आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. सामना अजूनही संपलेला नाही. 8 चेंडू आणि 30 धावा. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकतो रवींद्रजी वारके आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतोय. या आपण पुढे या रवींद्रजी वारके. भावेश पाटील आपल्या शुभ हस्ते आज सन्मान करा. तत्पुरती मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय 4 धाबांसाठी. रवींद्र वारके यांना आपण इथे सन्मानित करतो आणि त्याच्यानंतर जो पुढील सन्मान असेल सन्माननीय सीतारामजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आतिश पाटील यांचे पिताश्री आहेत. विनंती करतोय की आपण पुढे या. काल सुद्धा त्यांच्या माध्यमातून स्वादिष्ट जेवणाची सोय या ठिकाणी केली गेली आणि आज सुद्धा असं वाटतं की चांगले ते आचार्य सुद्धा आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया आणि जाऊया आता मात्र ऑन गोईंग मॅच कडे. ओ टू यू कॉम्बॉक्स. भावेश पाटील आपण सन्मान इथे मात्र संपन्न करायचं आहे.
दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. आतिश पाटील थोडासा खर्चिक ठरला. 14 धावा खर्च केल्या. धावसंख्या 14च आहे. पहिलं षटक मेडन होतं. 3 गडी देखील बाद केले होते निखिल पाटीलनं. म्हणजेच आता 6 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता आहे हा दुसऱ्या फेरीतील सामना जिंकण्यासाठी जय हनुमान दिनकरपाडा संघाला. पहिल्या षटकामध्ये बघा 10 धावा जरी आल्या असता तर आता किती फरक पडला असता, परंतु एकही धाव निखिल पाटीलने खर्च केली नव्हती. अतिशय धारदार गोलंदाजी निखिल पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी स्वप्नील डावखुरा गोलंदाज रुद्र तर्णे, आदेश तर्णे यांचे सुपुत्र यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चला स्पीडअप करा प्लीज. नियम सर्वांसाठी सारखे असतील याची नोंद घ्या. पहिला बॉल हो उसळलाय बॉल हवेत आहे आणि झेल होता, परंतु चुकीचं जजमेंट DJ आनंद. ज्याचं काम त्यानेच करावं. चला झेल ड्रॉप झालेला आहे. सोपा झेल होता, कठीण बनवला आणि सुटला. 5-25 सुंदर फटका. सामना जिवंत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेचा वेध घेतोय, मात्र जबरदस्त फिल्डिंग तिकडे डीप मध्ये भगवान जाधव उपस्थित आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि नेहमीच भगवान जाधव हे चांगले क्षेत्ररक्षक राहिलेले आहेत. एक खऱ्या अर्थानं दिग्गज खेळाडू आहेत सापे टीमचे. एकच धाव मिळाली आहे. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा स्ट्रेट बॉल होता. शफल करून खेळण्याचा प्रयत्न. धावलेच नव्हते फलंदाज. यस म्हणजे सामना सोडून दिलेला आहे फलंदाजांनी असं म्हणायला हरकत नाहीये. जय हनुमान दिनकरपाडा संघ पराभवाच्या गर्द दाट छायेत आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच इट करायचा होता. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट झालाय, परंतु हा बॉल स्क्वेअर आहे असं पंचांचं मत आलंय. वाईट बॉल. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. फक्त फॉर्मॅलिटीज आता बाकी आहेत या मॅच मध्ये. आई गावदेवी स्पोर्ट सापे संघ वैभव फॅन टीम आता विजयाच्या उंबरठ्यावर. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ह्याही वेळेला स्विच हिट केलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं चांगलं जुळालेलं नाहीये. चांगला स्टॉप तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय बॅकआउट ऑफ द पॉइंट. पुन्हा एकदा धाव घेण्याचा कुठलाही विचार फलंदाजाचा नाहीये. येतोय आणखी एक डॉट बॉल. यानंतरचा सामना असेल जयदुर्गा स्पोर्ट्स चिंबीपाडा विरुद्ध बंटी स्पोर्ट्स बोरिवली. फुल टॉस त्याचा देखील फायदा जास्त घेता आलेला नाहीये. बॉल आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये. सलगचा दुसरा विजय आता नोंदवण्याच्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ या हंगामात कामगिरी तेवढी चांगली झालेली नाही, मात्र स्वतःच्या स्पर्धेमध्ये खूप दर्जेदार कामगिरी. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय आणि याचबरोबर सामना फिनिश होतोय. मोठ्या फरकानं हा सामना जिंकलाय वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स.